सार आहे. दागिन्यामध्ये सार मंगळसूत्र. दागिन्यात काय? मंगळसूत्र सार आहे. एक श्रीमंताची बाई लग्नाला निघाली आणि एक गरीबाची निघाली. श्रीमंताच्या बाईच्या अंगावर 20 तोळ्याचे दागिने आणि गरीबाच्या बाईच्या अंगावर एक मंगळसूत्र फक्त. मंगळसूत्र आहे, दोघीच्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र आहे त्याची किंमत सारखी आहे का? ते सार आहे. याच्यापेक्षा पुढचं बोलू का? अंगावर धारण केलेल्या अलंकारामध्ये सुवासिनीच्या कपाळावर जे कुंकू असतं, कुंकू, त्या कुंकवाची किंमत किती असेल? 1 रुपया तर असेल का? 1 रुपयाच्या पेक्षा बी कमी 1 पैसा किंमत असेल. त्या कपाळावर लावायला जेवढं कुंकू लागतं ते कुंकू 1 पैशाचं कुंकू असेल, पण कपाळावर जिथं लावलेलं आहे तिथं ते सार आहे. सौभाग्यवतीचं सार आहे. हे जसं सार आहे तसं जगामधला सार भगवान. सार 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 3 म्हणाले, 3 वेळा सार 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 विठोबा नाम तुझे सार. जगामध्ये देव सार आहे. जगामध्ये देव सार आहे. ग्रंथामध्ये भगवद्गीता सार आहे. ग्रंथामध्ये काय सार आहे? भगवद्गीता सार आहे. आपण ज्ञानेश्वरी सार म्हणतो. भगवद्गीता ज्ञानेश्वरी. जगामध्ये भगवद्गीता सार आहे. आणि परमार्थामध्ये देवाचं नाव सार आहे. कधीच त्याचा फलश्रुती कमी होत नाही, त्याची कधीच किंमत कमी होत नाही. असं काय असेल तर ते सार भगवंताचं नाव आहे. ज्याला नाव नव्हतं त्या भगवंताला नाव ठेवलं. आले तर ते आकडे आले
अव्यक्त ते आकारले रूपा आले गुणवंत. जो गुणरहित होता तो गुणवंत झाला. कोणामुळे झाला? या संतांच्यामुळे झाला. आणि तो भगवान अवघड होता तो पणही नाही वर्णछाया असा. अव्यक्त निराकार नाहीचा आकार असा होता. त्याला तो म्हणतात. तो आणि रूपाला आल्यानंतर हा विठ्ठल बरवा. तो म्हणजे कळायला अवघड आहे. तो ध्यानात आणायला अवघड आहे. तो दिसायला अवघड आहे. तो आम्ही त्याला समजून घ्यायचं तर जाणीवेच्या पलीकडे आहे तो आणि जाणीवेच्या मध्ये आला. आमच्या बुद्धीला कळेल असा झाला. असा परमात्मा तो परमात्मा हा झाला. अशी बरीच प्रमाण आहेत बरं का. तो हरे श्री हरी पाहिला डोळे योगियांच्या ध्यानी ध्याता नातोडशी तो. आणि तो आमापाशी मागे पुढे असा परमात्मा. त्या देवाला एवढं सोपं केलं. अवघड देवाला सोपं केलं ते संतांनी केलं. किती सोपं केलं. होय भक्ती केला तैसा अवघड होता तो सोपा केला. जशी भक्ती केली तसा झाला. जसा पाहिजे तसा. आम्हाला विटेवर उभा राहिलेला पाहिजे तर विटेवर उभा. कार्य पुंड्या मातलाशी उभे केले विठ्ठलाशी. जो कुणालाच आकलन होत नाही तो देव. पुंडलिका मी आलो. काय करू मग आलात तर? कोण तुम्ही? मी अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक भगवान आलात तर मी कामात आहे. मग मी कुठं उभं राहू? मला उभं राहायची तुझ्याजवळ. वीट फेकली. उभे केले विठ्ठलाचा योगी 28 विटेवरी उभा. तिथं उभा केलं त्या भगवंताला. अवघड होता तो देव सोपा झाला. मला तुमच्या पुढे हा मुद्दा ठेवायचा आहे की अवघड होता तो देव सोपा केला. आणि सोपा केल्यानंतर त्या देवाला असं प्रेमानं बांधून टाकलं. शुद्ध प्रेम केलं भगवंतावर. भक्त भरपूर आहेत पण त्याच्यावर शुद्ध प्रेम करणारी नाहीत. भजन करणारे कमी नाहीत. मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. सगळे भजनशील, सगळे भजन करतात. आता कोणाकोणाचं भजन करतात तो एक स्वतंत्र चिंतनाचा भाग आहे. त्याच्यात हात घालायचा नाही आपल्याला. पण देवाचंच भजन करतात पण भोगासाठी करतात.
देवाचंच भजन करतात पण विषय मिळावे म्हणून करतात. देवाचंच भजन करतात पण देवानं मला श्रीमंत करावं म्हणून करतात. भजनच आहे ते. देवाचंच भजन करतात पण मला सत्ता मिळावी म्हणून करतात. ते बी देवाचंच भजन आहे ना. बघा, मी एक उदाहरण सांगत असतो. काय झालं, एक दिवस एका चोरानं एका श्रीमंताचं घर बघितलं. त्याला वाटायला लागलं इथं मारावंच लागतं इथं आपला नंबर. बाबा, त्याने 4-8 दिवस विचार केला. चांगलं मुहूर्त बघितलं. आपण बी चांगलं काम करायचं असलं तर चांगलं मुहूर्त बघतोय की नाही. तसं त्यानं चांगलं मुहूर्त काढलं आणि त्या दिवशी त्यानं सगळी पूर्वतयारी केली. आपण जसा आमचा अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक विटेवर उभा असलेला भगवान, त्या भगवंताला नमस्कार करतो. माझ्या हातात घेतलेलं काम सफळ होऊ दे म्हणून त्याला विनंती करतो. तसं त्याचा बी एक देव आहे, चोराचा सुद्धा देव आहे. जुनी माणसं सांगतात बघा, चोराला त्यानं बी नवस केला. काय, ह्या घरावर चोरी करायची आहे, मला माझ्या कामात यश येऊ दे. कुणा? चोरानं काय केलं, चोरी करायच्या कामात यश मिळू दे म्हणून मेसाईला नवस केला किंवा मेसाईची भक्ती केली. आणि आम्ही पांडुरंगाची भक्ती केली, मला सत्ता मिळू दे, मला पैसे मिळू दे. दोघात फरक काय आहे? त्याचं बी भजन भोगासाठी आहे, आमचं बी भजन भोगासाठी आहे. वास्तविक दोघं बी चुकीचे आहेत. महाराजांच्या भाषेत बोलू का, ही सगळी आपण शेतकरी माणसं. म्हैस असते, म्हैस, सगळ्याच जवळ म्हशी आहे. त्या गायी कमी झाल्या पण म्हशी आहेत जवळ जवळ सगळ्या. म्हशीच्या थानाला कासेला गोचिड असतात, गोचिड असते. महाराजांनी भागवतात लिहिले म्हणून सांगतोय, तुम्ही म्हणाले मनाचं सांगायला काही. त्या म्हशीच्या थानाला गोचिड असते, अंगावर गोचिड असतात. ते गोचडाला म्हैस किती आवडते, रक्त प्यायला मिळते म्हणून ती गोचिडा ती म्हशीला सोडीतच नाही. तू वडलं तर तुटून निघल पण गोचिड सोडीत नाही. पण एवढं ज्या गोचडाला म्हैस आवडते त्या म्हशीला गोचिड आवडतंय का? नाही. का आवडत नाही? ते सारखं रक्त प्यायलेलं आहे. तसं आम्ही सुद्धा देवाला मागून मागून देवाचं रक्त प्यायला लागतो म्हणून देवाला आम्ही आवडत नाही. विठाला विठाला गोचिडा आवडे म्हशी, महाराज लिहितात. नाथ महाराजांची भाषा आहे. गोचिडा आवडे म्हशी परी गोचिड नावडे तिशी, तिला गोचिड आवडत नाही. तसं भगवंताला गोचिडे भक्त आवडत नाहीत म्हणून ज्ञानोबारांनी गोचिडे भक्त असा शब्द प्रयोग केला. येर बहुत जोडी ती किरीटी, जयाची भजने भोगासाठी, जे आशा तिमिरे दृष्टी विषयांध झाले. विठाला विठाला भजन करणारा असा एक वर्ग आहे की तो भोगामध्ये गुंतलेला आहे आणि भोगासाठी भजन करतो. आणि एक वर्ग असा आहे की तो भोगासाठी भजन करत नाही, तो देवासाठी भजन करतो. ते शुद्ध चित्त झालेलं आहे, त्यांचं भजनानं चित्त शुद्ध झालेलं आहे. आणि याच भक्तांनी देवाला सगुण साकार केलं. नुसतं सगुण साकार केलं नाही, तर तो देव असा केला की आम्ही जसं म्हणेल तसं त्यानं वागलं पाहिजे, असा केला. म्हणून तरी देव सगुण झाल्यानंतर सगुण झालेला देव भक्तांच्या अंकित राहतो. सगुण झालेला देव भक्तांच्या अंकित राहतो, त्याला भक्तांच्या शिवाय करमत नाही. देव एवढा मोठा आहे, मला माझा मुद्दा ठेवायचा आहे तुमच्या पुढे. देव एवढा मोठा आहे की त्या भगवंतानं एखादी गोष्ट करायची म्हटलं आणि ती होण्यासारखी नसली तरी ती होते. का तर त्याच्या अंगी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे. मी हमेशा सांगत असतो की 12 वर्षापूर्वी गुरुचा पोरगा समुद्रात पोहायला गेला आणि तिकडं तो मेला आणि गुरुमातेने मागितला तर आणून दिला. म्हणजे कर्तुम अकर्तुम शक्ती त्या भगवंताजवळ आहे. तुकाराम महाराज देवाला बोलतात, काय नो हे करिता तुझं, आता लागला राखे काय
हा काय नोही केले एका चिंतिता विठ्ठले. तुला काय करता येत नाही असं, तुला करता येत नाही असं जगात काय आहे? काहीच नाही. जे करता येत नाही असं देवाला काहीच नाही. अशी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्या भगवंताजवळ आहे, त्या भगवंताला अगोदर सगुण साकार केलं. सगुण साकार केलं आणि मग साकार केल्यानंतर त्याला काही मागणं झाली. देवाला काहीतरी मागितलं तर केलेल्या सेवेतून त्याला उतराई होता येतं. आपण भजन केलं, आपण भक्ती केली, पण काहीच मागितलं नाही तर त्याचं ओझं देवाच्या अंगावर पडतं आणि मग त्यानं देव ऋणी होतो. ऋणी होतो म्हणजे वागतो ओझं होतं त्याला. ज्ञानोबरायांनी फार गोड लिहिलंय 8व्या अध्यायामध्ये, तयाचे ऋणवै पण देखोनी अंगी, मी तयाची उत्तीर्णत्वा लागी, भक्ताची तनुत्यागी, परिचर्या करी विठाला विठाला. आता देव मोठा आहे का भक्त मोठे? किती बी देवान भक्तांनी भक्ती केली तर देव मोठा का भक्त मोठे? देव मोठा आहे हे तर सगळ्याला मान्य करावं लागेल ना. देव मोठा आहे आणि मोठ्या माणसानं कामं करताना मोठीच कामं करावी लागतात का नाही? का मोठ्या माणसानं बारकी माणसं बारकं काम करायचं नाही? देव मोठा आहे, आपण लहान आहे. असा एवढा मोठा देव, आणि त्या देवानं आम्ही आमच्या प्रेमानं त्या देवाला एवढं अंकित केलं की त्या देवानं नको ती कामं करायची अशी अवस्था त्या देवाची करून टाकली. आणि मग ते आपण सांगितल्यावर करणं वेगळं. आपल्याकडे घरी शेतात नोकरीचा गडी असतो है ना, गडी नोकरीचा असतो, त्याला काम सांगितल्यानंतर ते काम करतो. बरोबर आहे, काम सांगितल्यानंतर करतो. त्याला करायचंय, त्याला ज्या कामासाठी ठेवलंय तेवढंच काम करतो. बरोबर आहे का? त्याच्या बाहेरचं काय काम करतो का तो? नाही करत. देव असा आहे की त्याला काय काम काय करायचंय ते आपण सांगायची गरज नाही, न सांगता करतो. एक त्याचं ते वैशिष्ट्य आहे भगवंताचं. काय? फक्त त्याच्यावर शुद्ध प्रेम करणारा पाहिजे, मग त्याचं ते काम न सांगता करतो. न सांगता करी सर्व काम. त्याला काम सांगावं लागत नाही. फक्त ज्याचं काम करायचंय तो पवित्र असला पाहिजे. पहिली आठ काय आहे? तो पवित्र असला पाहिजे, तो चारित्र्य संपन्न असला पाहिजे, त्याचं चित्त शुद्ध असलं पाहिजे. एकाच नाण्याच्या हे अनेक पैलू आहेत. तो असा असला पाहिजे की जाग असताना, झोपेत असताना, सुसुप्तीत असताना त्या भगवंताशी त्याचं अनुसंधान असलं पाहिजे. तो भगवंत अनुसंधान म्हणण्यापेक्षा आपण जवळचा शब्द वापरतो. जो देवाला जोडलेला आहे आणि देवापासून कधीच विभक्त होत नाही, देवापासून त्याचा जोडलेपणा कधीच संपत नाही, असा जो आहे त्याचा तो दास होतो. त्याचा तो दास होतो. खूप खूप प्रमाणात सांगता येते. दाशक